एक महत्त्वाची घडामोड आहे। लाडकी बहीण योजना आम्ही दुरुस्त करणार असं अजित पवारांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे। लाडक्या बहिणी बाबतीत सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुश खबर। तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। जे महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पाचं अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनामध्ये आपल्या लाडक्या बहिणीसाठी जवळपास 35,000 रुपये कोटी तरतूद करण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणीसाठी तर तुम्हाला पुढील महिन्यापासून 2100 रुपये भेटणार आहेत। आणि त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, कोणकोणते अटी आणि नियम आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। माझ्या लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, कोणकोणते अटी नियम आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे जवळजवळ आपल्या महाराष्ट्र सरकारने 36,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली। तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिला असाल। आणि त्यामध्ये कोणकोणते एक कागदपत्र लागणार आहे, हे कागदपत्र अतिशय महत्वाचं आहे। हे कागदपत्र नसेल तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे 2100 रुपये भेटणार नाहीत। आणि जे पाठीमागे अनेक लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे असेल, नंतर फेब्रुवारी महिन्याचे असेल, ते पैसे अजूनही भेटले नाहीत। त्या लाडक्या बहिणीसाठी सुद्धा सर्वात मोठी आनंदाची बातमी मी तुम्हाला घेऊन आलो आहे। त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायला लागणार आहेत, त्यासाठी तुम्हाला पुढील हप्ता घेण्यासाठी, तुम्हाला पात्र होण्यासाठी कोणकोणत्या अटी आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे, याच्याबद्दल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। माझ्या लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा। जवळजवळ 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैशाचे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे, याची देखील माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 विभाग येतात। 6 विभागांसोबत 2-2 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैशाचे वाटप व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर अनेक लाडक्या बहिणी 52 लाख लाडक्या बहिणी ही अपात्र झालेत। अनेक लाडक्या बहिणीचे खाते चेक केले जाणार आहेत। तुमच्या खात्यावरती किती व्यवहार झालाय, तर तुम्हाला अनेक जास्त तुमच्या खात्यावरती व्यवहार झाला तर तुमचे जे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे ते इथून पुढे येणार नाहीत, असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत। त्यामुळे तुमचं बँकेचं खाते, त्या खात्यावरती नेमका किती व्यवहार झालाय, किती तुमचं ट्रान्झॅक्शन झाले, हे सुद्धा पाहून केले जाणार आहे। तर दुसरं महत्वाची गोष्ट करावी लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। कोणकोणते अटी आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे, कोणकोणतं कागदपत्र लागणार आहे, हे कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला जो पुढच्या महिन्याचा हप्ता भेटणार आहे, तो 10वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही। ते कोणतं कागदपत्र आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ह्यामध्ये सर्वात पहिला कोणकोणत्या अटी आणि नियम घालता येणार आहेत। आता लाडक्या बहिणीसाठी एक दुसरी विशेष योजना सुद्धा आणलेली आहेत, वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत। त्या योजनेअंतर्गत तुम्हाला अनेक लाखो रुपयाचा तुम्हाला लाभ सुद्धा घेता येतो। आता कोणती योजना आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर महत्वाचे अटी आणि नियम काय हे सुद्धा सुरुवातीला पाहूया। तर सुरुवातीला पहिली अट आहे, ज्या महिला अपात्र झाल्यात या महिलांनी सर्व गोष्टी लक्ष देऊन पहा। सर्वात पहिली अट आहे ते म्हणजे ज्या महिलाकडे 4 चाकी असेल तर त्या महिला अपात्र ठरणार आहेत। ज्या महिला शेतकरी वगळता, ज्या महिला शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर सोडून इथे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे तुमचं वाहन असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेतून वगळण्यात येणार आहे, असे सक्त निर्देश आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आणि बालकल्याणचे विभागमंत्री आदित्य तटकरे, नंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। तर तुम्हाला हे महत्वाचं अटीचं पालन करणं हे अतिशय गरजेचं आहे। दुसरं पाहायला गेलं तर ज्या महिला महाराष्ट्र सरकारला कर भरतात, जे आपल्या जीएसटीच्या माध्यमातून कर भरतात, नंतर केंद्र सरकारला कर भरतात, ज्या महिलांचे छोटे मोठे व्यवसाय आणि त्यांच्याकडे जीएसटी नंबर आहे, अशा महिलांसाठी सुद्धा महत्वाची सूचना करण्यात आलेल्या आहेत। ज्या महिलांचे व्यवसाय आहेत त्यामुळे अनेक महिला सुद्धा याच्या अगोदर पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, 5वा हप्ता, 6वा हप्ता, 7वा हप्ता इथेपर्यंत तुम्ही ह्या महिला सुद्धा लाभ घेत होत्या। पण इथून पुढे जर लाडक्या बहिणी टॅक्स भरतायत, लाडक्या बहिणी टॅक्स भरतायत, अशा बहिणींना इथून पुढे लाडक्या बहिणी जो 2100 रुपये हप्ता, तो हप्ता त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत, असे महाराष्ट्र सरकारने सक्त निर्देश देण्यात आले आहेत। तर दुसरं पाहायला गेलं तर दुसरी अट म्हणजे
ज्या महिला शेतकरी आहेत आणि शेतकरी असून देखील ज्या महिलांच्या 5 एकरापेक्षा जास्त जमीन आहे, अशा महिलांना इथून पुढे जे लाडक्या बहीण योजनेचे पैसे ते पैसे भेटणार आहेत. तर तुम्हाला जी जमीन आहे ती जमीन तुम्ही दुसऱ्याच्या नावावर सुद्धा करू शकता आणि तुम्ही 5 एकराच्या आतमध्ये जमीन ठेवू शकता. हे लाडक्या बहिणीने हे झाले 4 नियम. हे झाले तुम्हाला या 4 नियमाचं. आणि दुसरा नियम आहे तो सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तो सुद्धा अतिशय महत्वाचा नियम आहे. तुम्ही त्या नियमाचं पालन नाही केलं तर इथून पुढे सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे येणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तो सुद्धा कोणता नियम आहे. तर सुरुवातीला आपण पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाले हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सर्वात पहिला जिल्हा आहे म्हणजे जवळजवळ 10 जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहेत. असे आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 विभाग आहेत. कोकण विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग, नंतर असे नागपूर विभाग, असे 6 विभाग आहेत. 6 विभागानुसार प्रत्येक विभागानुसार 2-2 जिल्हे आपल्याला घेण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक विभागातून नाशिक जिल्हा घेण्यात आलेला आहे. तर नाशिक जिल्ह्याला जो पाठिंबाचा हप्ता आहे तो पाठिंबाच्या हप्त्यामध्ये सर्वात लेट हप्ते त्यांचे गेले आहेत. काही महिला इथे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी पेंडिंग होत्या. त्यामुळे सर्वात पहिला नाशिक जिल्हा घेण्यात आलेला आहे. दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर विभागातून नागपूर घेण्यात आलेला आहे. जो गडचिरोली जिल्हा आहे गडचिरोली सुद्धा घेण्यात आलेला आहे. दुसरा जे अहिल्यानगर आहे अहिल्यानगर सुद्धा जिल्हा याच्यात घेण्यात आला आहे. दुसरा जिल्हा तो म्हणजे अमरावती सुद्धा जिल्हा घेण्यात आलेला आहे. नंतर दुसरा जो बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा सुद्धा घेण्यात येणार आहे. दुसरा छत्रपती संभाजीनगर सुद्धा जिल्हा घेण्यात आलेला आहे. दुसरा पुणे जिल्हा, रायगड, नंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जवळजवळ 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैशाचे वाटप सुद्धा सुरू झालेले आहेत. तर दुसरं पाहायला गेलं तर जवळजवळ 5 गिफ्ट लाडक्या बहिणीला देण्यात आले आहेत. ते 5 गिफ्ट सुद्धा कोणकोणते आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओ देणार आहेत. तर सर्व लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर दुसरी सर्वात पहिली 8 कोणते तर दुसरं तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्व लाडक्या बहिणीने 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. तर सर्वात पहिली योजना आहे ते म्हणजे तुम्हाला वर्षाला 2,500 रुपये भेटणार आहेत. ती योजना म्हणजे कोणती? ती म्हणजे अन्नपूर्णा योजना. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला 2,500 रुपये. तर तुम्हाला कुठल्या म्हणजे 3 टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. म्हणजे 3 टप्पे वर्षात. तर तुम्हाला सुरुवातीला 830 तुम्हाला अन्नपूर्णा योजना अंतर्गत तुम्हाला गॅस भेटणार आहे. आणि गॅस थ्रू तुम्हाला जी सबसिडी आहे ती सबसिडी तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? जो आपला गॅस आहे तो गॅस पुरुषाच्या नावावरती असतो. तो गॅस तुम्हाला तुमच्या नावावरती करायचा आहे. आणि तुमच्या नावावरती करून जे अन्नपूर्णा योजना आहे ते अन्नपूर्णा योजनेचे तुम्हाला तिथं अनुदान घ्यायचं आहे. तर तुम्हाला वर्षामध्ये 2,500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. ज्या महिला अपात्र ठरलेत महाराष्ट्रातला मार्च अखेर जवळजवळ 52 लाख महिला अपात्र ठरणार आहेत. केवळ 2 कोटी महिलांनाच लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर ज्या महिला अपात्र ठरलेत अशा वेगवेगळ्या योजना मी तुम्हाला घेऊन आलेल्या आहेत. त्या बहिणीने हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. तुम्हाला ज्या महिला अपात्र ठरून देखील तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या योजने थ्रू लाखो रुपयाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्या कोणकोणत्या 5 योजना याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओ देणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे जे पिवळे रेशन कार्ड आहे ज्या महिलांकडे, नंतर केसरी रेशन कार्ड आहे, नंतर पांढरे रेशन कार्ड आहे. असे तुम्ही कोणते रेशन कार्ड तुमच्याकडे असेल ज्या महिलाकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्या महिलांसाठी अतिशय महत्वाची सूचना महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. अधिक कोणती सूचना आहे तर तुम्हाला जे महिला पांढरे रेशन कार्ड युज करतात ते म्हणजे जो तुमचा उत्पन्नाचा दाखला आहे तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे. हे सुद्धा अतिशय महत्वाची सूचना करण्यात आली आहे. ज्या महिला पिवळे आणि केसरी रेशन कार्ड वापरतात त्यांना कोणती अट घालण्यात आली आहे. जे पिवळे रेशन कार्ड आहे, जे केसरी रेशन कार्ड आहे ते एक उत्पन्न दाखवतं की ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाख आहे, 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच पिवळे आणि केसरी रेशन कार्ड दिले जाते. जर ज्या पांढरे रेशन कार्ड याच्या अगोदर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत होता तर इथून पुढे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देणं बंधनकारक करण्यात आलेले. तर दुसरं पहिलं ज्या महिला 52 लाख महिला अपात्र ठरलेत काही त्यांच्या चुकीमुळे जर तुमचं उत्पन्न दाखवायचं होतं, उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये तुम्ही 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न दाखवलं असेल, नंतर तुमचं आधार कार्डवरचं नाव चुकलं असेल, नंतर तुमचं बँक पासबुकवरचं नाव चुकलं असेल, जे लाडक्या बहिणीमध्ये फॉर्म भरत होता तर तुमचं फॉर्मवरचं नाव वेगळं आणि बँक पासबुकवरती नाव वेगळं असं असेल तर तुम्हाला जे दुरुस्ती करण्यासाठी लवकरच एक वेबसाईट डिझाईन केली जाणार आहे. ती महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात सुद्धा येणार आहे. सर्वात पहिली माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर जे वेबसाईट तुम्ही दुरुस्ती झाली ते लगेच तुम्हाला कसे फॉर्म भरायचा, कशी दुरुस्ती करायची याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती या व्हिडिओ देणार आहे. तर तुम्हाला
वेबसाईट थ्रू तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे दुरुस्ती करायचे आहेत, अनेक महिलांचं उत्पन्न कमी जास्त प्रमाणात दाखवलं, त्यामुळे लाडक्या बहिणी योजना अपात्र ठरलेत. गरीब परिस्थिती असून देखील तुम्हाला अनेक लोकांनी तुम्हाला 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्नाची दाखल दिली असतील, त्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र ठरवण्यात येईल. त्या महिलांसाठी सुद्धा आता जे लाडक्या बहिणी दुरुस्तीची वेबसाईट आहे, ती वेबसाईट सुद्धा लवकरच लॉन्च होणार आहे. लॉन्च झाली की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ही अपडेट आली की तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला लगेच सांगणार आहे. तर मित्रांनो, दुसरी योजना म्हणजे ज्या बहिणींना भांडी संच आहे, भांडी संच थ्रू सुद्धा तुम्ही कमीत कमी 30,000 रुपयाचा लाभ घेऊ शकता. तर त्याचा अर्ज सुद्धा तुम्ही जे महासेवा केंद्र आहे, त्या महासेवा केंद्राच्या आतमध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे आणि जो भांडी संचचा लाभ सुद्धा जवळजवळ 30,000 रुपये तुम्हाला भांडी सुद्धा भेटणार आहेत. तर तुम्हाला महत्वाचा दुसरा हप्ता म्हणजे 2100 रुपये भेटणार आहेत. आता 2100 रुपये कधी भेटणार आहेत, तर 2100 रुपयाची घोषणा सुद्धा होणार आहे. तर 2100 रुपये भेटणार आहेत म्हणजे जे लाडक्या बहिणी योजनेचा जो वर्धापन दिन आहे, तर जून महिन्यामध्ये लाडकी बहिणी योजना सुरू झाली होती, तेव्हाच घोषित करण्यात आलं होतं की 2100 रुपये आम्ही लाडक्या बहिणी देणार. पण ज्यावेळेस लाडक्या बहिणीचं वर्ष कंप्लीट होतं, लाडकी बहिणी योजना सुरू होऊन त्यावेळेस ज्या वर्ष कंप्लीट झाल्यानंतर लाडकी बहिणी योजनेची 2100 रुपयाची घोषणा होणार, हे मात्र नक्की आहे, अशी माहिती सूत्राकडून आलेली आहे. तर दुसरं तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, जे म्हणजे तुम्हाला ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा महिलांचं जी शिलाई मशीन चालवता येते, अशा महिलांना शिलाई मशीनचं अनुदान देण्यात येणार आहे. जवळजवळ 35,000 शिलाई मशीनचं वाटप होणार आहे. आता तुम्ही त्याचा फॉर्म सुद्धा महासेवा केंद्रामध्ये जाऊन भरू शकता. दुसरं महत्वाचं, बँकेमध्ये सर्वात पहिले 2100 रुपये कोणत्या बँकेमध्ये येणार, पण मित्रांनो लाडक्या बहिणीनो, जो महिन्याचा पुढचा हप्ता आहे तो तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहे. आता 1500 रुपये जो 10वा हप्ता आहे तो कोणकोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर येणार, सर्वात पहिली बँक आहे ते म्हणजे पोस्ट बँक. पोस्ट बँकेमध्ये सर्वात अगोदर हप्ता येणार आहे. दुसरी बँक आहे म्हणजे एसबीआय बँक. एसबीआय बँकमध्ये सुद्धा सर्वात अगोदर पैसे येणार. आणि चौथी बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियाच्या आतमध्ये सुद्धा सर्वात अगोदर पैसे येणार. लाडक्या बहिणीनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आपला आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं. नंतर तुम्हाला एक असेच अपडेट घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.